तुकोबारायाच्या तत्वात मागणं बसत नाही, कारण त्यांच्या मागण्याच्या परंपराच नाहीत, त्यांच्या सेवेच्या परंपरा आहेत. तुकोबारायाची परंपरा सेवेची आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्ही माग अनेक जन्मात हेच करत आलोय. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. बहुता म्हणत म्हणत प्रत्येक युगात तर महाराज सोबतच आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. भगवान नरसिंह रूपात होते तेव्हा तुकोबाराय प्रल्हादाच्या रूपात होते. भगवान राम झाले तुकोबाराय अंगद होते. भगवान श्रीकृष्ण झाले तेव्हा तुकोबाराय उद्धव होते. भगवान विटेवर उभे राहिले नामदेवरायाच्या वेशात तुकोबाराय वारकरी होते. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. आणि प्रत्येक अवतारात बघा सेवा आहे. प्रल्हादाच्या जन्मात फक्त नामजप विष्णू स्मरणम ही भक्ती प्रल्हादाची. तसं नवविधा भक्तीचा तो जनकच आहे. त्या ज्या वेळेला हिरण्यकश्यप विचारतो, षंड आणि अमरकाकडे तो शिकायला जातोय, गुरुकुलात राहतोय, काय शिकवलं तुला गुरूंनी? गुरूंनी काय शिकवलं ते गुरुजवळ. प्रल्हादानं सांगितलं, पिताजी गुरुदेव म्हणाले की भगवंताची 9 प्रकारानं भक्ती करता येते आणि त्यांनी ती भक्ती मला सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे मी शिकलो. कानफडात दिला बापानं. नालायक, या राज्याचा देव मी आहे, त्या देवाची भक्ती करतो. प्रल्हादानं सांगितलं, बाबा तुम्ही फक्त ह्या राज्याचे देव आहे, माझा भगवान तिन्ही लोकाचा राजा आहे आणि तो तिन्ही लोकाचा देव आहे. तुमचं भलं करायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्याचं भजन करा. विठाला नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे. अर्धा मिनिट घेतो. माता भगिनी बहुसंख्य आहेत, पुरुषही बहुसंख्य आहेत. अंदरबार नारायण बाबांचा आहे, त्यांच्यात नावाचं एक गोड संकीर्तन आणलंय. आम्ही पुढे म्हणतो, पुरुषांनी आमच्या नाही, त्यांना देऊ आधी. मला तुमचा जरा घोटाळाच वाटतोय. तुम्ही म्हणाल याची गॅरंटी नाही. माग आपलं रडत पडत याते का. आम्ही पुढे म्हणतो, महिला मंडळ मागे म्हणणार, पुरुष त्यांच्या मागे म्हणल. महाराज मला सहकार्य करा. नारायण नारायण श्रीमनारायण नारायण नारायण. प्रल्हाद श्रवण नामस्मरण भक्तीचा पुरस्कर्ता आहे. स्वतः भजन केलं, षंड अमर्क नावाच्या गुरुला भजनाला प्रवृत्त केलं आणि एक दिवस बापही त्या छंदात वाहत गेला. शेवटी दोघा बाप लेकाचा संवाद आहे. हिरण्यकश्यपानं प्रश्न केला, सांग. देव 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 म्हणतो, सांग तुझा देव कुठे आहे? प्रल्हादानं सांगितलं, बाबा माझा देव कुठे आहे हा प्रश्नच विचारू नका. माझा देव कुठे नाही हे तुम्ही शोधून दाखवा. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. ईश्वर सर्वभूतानाम एरवी सर्वांच्या हृदय देशी, समोहम सर्वभूतेषु तिष्ठंतम परमेश्वरम. तो नाही अशी जागाच नाही. रागाच्या भरात बापानं सांगितलं, हा खांब. प्रल्हादानं सांगितलं, जळी स्थळी काष्ठी पाषाणी. मी तुम्हाला विचारतो, प्रमाण सांगून विचारतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. बोला, हा या प्रमाणाचा आधार घेतला तर मला सांगा, या साऊंड बॉक्स मध्ये देव आहे का? आता झालं ना प्रमाण. साऊंड बॉक्स मध्ये देव आहे, माईक मध्ये देव आहे, त्या खांबात देव दाखवा काढून. त्या खांबातही आहे. काढायला तुमच्याकडं प्रल्हाद नाही. इथे कीर्तनात 4 प्रल्हाद बसलेले असतील पण ते देव काढणारे नसतील. नरसिंग बसे हे प्रतिखंबन में काढन को प्रल्हाद कहा. आमच्या तुकोबारायाची प्रल्हादाच्या अवतारातली सेवाच एवढ्या उंचीची होती. हके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी. नाम प्रल्हाद उच्चार
नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नर हरी तया सोडवी नर हरी तया सोडवी नर हरी तया सोडवी नर हरी उचलो घेतला कडेवरी उचलो घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी भक्ति सोखे वाला हो भक्ति सुखे बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा टाळी वाजवा सर्वांनी टाळी टाळी एक काम करा मृदंग टाळ टाळ्या मृदंग आवाज हात 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 वर टाळी 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 नारायण बाबा महाराज की सोनार बाबा महाराज की नाम बरवाया बरवंट नाम बरवाया बरवंट नाम बरवाया बरवंट बरवाया बरवंट नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी सेवा प्रल्हादाची अवतार नरसिंहाचा दुसऱ्या अवतारामध्ये तुकोबार आहे अंगद होतात भगवान राम असतात अंगदाची सेवा रामायण वाचा अंगदाच्या वडिलाला कोणी मारले वाळी वाळी रामानं मारलं आपला बाप मारून बापाचं कल्याण केलं ही अंगदाची भावना आहे आणि आजन्म प्रभूचा सेवक आहे फार जाऊ द्या शिष्टाईला कोणाला पाठवले ते पंक्तीमध्ये इकडे म्हणतात का श्लोक तर शिष्टाई सबरा चतुर दुसरा हा शाबास कोणी नसे प्रभुवरा वालीच्या कुमारा तुम्ही प्रभुवीरा धाडा सुवर्णापुरा बोला पुंडलिका शिष्टाई सबरा चतुर दुसरा कोणी नसे दातारा सगळ्यात बुद्धिमान म्हणून अंगदाला पाठवलं बाबा अंगदालाच का पाठवलं त्याचे दोन कारण आहेत सगळ्यांनी सांगितलं होतं हनुमानजीला पाठवा जांबवंत समोर आलेत बुद्धिमान माणूस जांबवंत हनुमंत दोघं पुढे आले आणि प्रभू म्हटले जांबवंतही म्हटला हनुम्याला नको हनुमानही म्हटले मला नको राम म्हणले का बाबा हनुमानजींनी सांगितलं जर मीच त्यांच्याकडे शुद्धीला गेलो तर सगळ्यांचा गैरसमज होईल की रामाच्या टीम मध्ये एकटाच बॅट्समन आहे हनुम्या कुठेही ह्यालाच पाठवतात कुठेही ह्याला त्यांना कळलं पाहिजे हनुम्या मागं राहिला तरी अंगद सुद्धा कार्यक्रम लावू शकतो त्याच ताकदीचं दुसरं आहे हे कळलं पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट
अंगदाला सन्मान दिला पाहिजे, तो युवराज आहे. मग अंगद जेव्हा जातात, पहिलं तर सगळ्यांना वाटलं ते लंका जाळलेलंच आलं, सगळेच पळू लागले लंका जाळलेलं आलं. नंतर लक्षात आलं लंका जाळल्यासारखंच आहे पण लंका जाळलेलं नाही. अंगद जाऊन उभा राहिला. रावणाला 2 गोष्टी सांगितल्या, रावण ऐकायच्या मनस्थितीत नाही. अंगदानं सांगितलं जाऊ दे रावणा, युद्ध नकोच, एक डाव खेळू, डाव, एकच डाव. डावावर आज सीता आई साहेबांना लावतोय. हा माझा डावा पाय, अंगद म्हणतो, मी इथं रोवलाय, इथं ठेवलाय. हा डावा पाय तुझ्या सैन्यातल्या कोणत्याही माणसानं यावा आणि फक्त काकणभर उचलून दाखवावा. अंगदाचा पाय उचलला, अंगद सीता आईला हरला, रामाला माघारी घेऊन जातो. डोकं बंद पडतं महाराज हे शब्द ऐकल्यावर. पणावर कोणाला लावलंय? सीतेला. आणि पण काय, फक्त पाय उचलला, अंगद हरला. रावणाला वाटलं आई ती संधी चालून आली, युद्ध होताच विजय मिळतोय. लंकेतल्या लोकांकडे नजर फिरवली. छोटे मोठे सैनिक मागं सरकू लागले, त्यांना माहित होती वानराची ताकद. त्यांना वाटलं ह्याचा डावा पाय उचलायला गेलो आणि ह्यानं जर उजवा पाय मानेवर दिला तर उठायचं कामच नाही. काही धाडस करून गेले, पाय उचललंच कसा महाराज. पणावर कोणाला लावले? सीतेला. आणि सीता जमिनीची कोण आहे? मुलगी. कोणत्या आईला आपलं लेकरू राक्षसाच्या ताब्यात गेलेलं बरं वाटेल? पृथ्वीनं विचार केला, माझा अंगदाचा पाय जर मी मोकळा सोडला तर माझी लेक रावणाच्या ताब्यात गेली. गुरुत्वाकर्षण वाढवलं पृथ्वीनं, पाय घट्ट पकडून ठेवला आणि अंगदानं दाब देऊन फक्त तोंडात जय श्रीराम आहे पाय दाबून ठेवला. मोठमोठे योद्धे आले, 5-5 मिनिटं पायाला बेजार होऊन बाजूला सरकले. इंद्रजित सुद्धा सरते. शेवटी रावण उठला, सगळे बाजूला व्हा म्हटला. प्रश्न जर सीता जिंकण्याचा असेल तर हा रावण सीतेसाठी गोसाई झाला, आज एका वानराचे पाय धरल. आणि अंगदाच्या पायाजवळ गेला तसा अंगदानं टणकन उडी मारून मागं झाला. मूर्खा, पायच धरायचे तर माझ्या मालकाचे धर, माझे कशाला धरतो? आणि जे उडालं महाराज, सगळा सभामंडप रावणाच्या दरबाराचा तसाच डोक्यावर घेत, माहीतच नाही वर सभामंडप आहे. उडालं ते सभामंडप घेऊनच गेलं. सेवा राम अवतारातली एवढ्या उंचीचे ते तुकोबारायचे आहेत आणि कृष्ण अवतारात तर उद्धव आहेत. बाबा भागवतात फार गोड श्लोक आला उद्धवासाठी. ऋष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य हृदय तत्सखा शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धव बुद्धिसत्तमः. ऋष्णी वंशात जन्माला आलेला बृहस्पतीचा पट्ट शिष्य आणि भगवान श्रीकृष्णाचा अंतरंग सखा म्हणून भागवताचा उत्तराधिकारी म्हणून भगवंतानं उद्धवाची नेमणूक केली आहे. विठाला रणांगणातली गीता अर्जुनासाठी आहे आणि गोलोकधामाला जाण्यापूर्वीचं भागवत उद्धवासाठी आहे. वारकरी संप्रदायानं ज्या 2 ग्रंथांना डोक्यावर घेतलं ते 2 ग्रंथ दोघांना दिले, त्यातला एक उद्धव तुकोबारायाचा अवतार आहे. विठाला गीता भागवत करीते श्रवण अखंड जगण्याचं सूत्र शिकवणारा ग्रंथ आहे आणि दुसरं मरणाचा मंत्र देणारा ग्रंथ आहे. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया.
मुक्तिशास्त्राचा अधिकारी उद्धव तुकोबारायाचाच अवतार आहे. तेच उद्धव नामदेव झाले. म्हणून तर जनाबाईचे शब्द आहेत. चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तने, नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जणी. 4 युग झाले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी. प्रत्येक अवतारात तुकोबाराय सेवे लागी सेवक झालो. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. त्यांचा धर्म सेवेचा आहे. विठाला आता पुढे ऐका. मग सेवा हा परम धर्म आहे. मग सेवा करणारे मागत नाहीत आणि मागणारे सेवा करत नाहीत. म्हणून जी जास्तच मागतात त्यांनी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग म्हणायचं नाही. प्रस्तुत कीर्तन रूपी धंद्यासाठी निवडलेला अभंग असं म्हणायचं. ज्यांना कीर्तन हा धंदा वाटतो त्यांनी मोकळ्या मनानं हाच शब्द वापरायचा. जे ठरवत नाही ते सेवा करतात, जे ठरवूनच येतात ते प्रसिद्ध धंदेवालेच आहेत. ते सगळं अभ्यास करून 10-5 कमी दिले तर झोपच लागत नाही महाराज. नाही लागत झोप. एखाद्याला ठरल्यापेक्षा 5 कमी देऊ द्या, ते जाताना 25 वेळा फोन करते, कमी येतो कमी येतो. अरे जाय कमी. त्याला झोप लागत नाही. रात्र रात्र तळमळतात महाराज. ठरवणारे धंदेवाईकच असल्यामुळं म्हणजे धंदा करतात ते सेवा करत नाहीत, आणि ज्यांचा हेतू सेवेचा असतो ते धंद्याकडे बघत नाहीत. विठाला तुकोबाराय जन्मोजन्मी सेवावृत्तीनं आल्या कारणानं मागणं त्यांच्या तत्वात बसत नाही. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची जाणत असो, वडिलांची जाणत, वडिलांची जाणत असो, वडिलांची काही मागणे आम्हानुचित, वडिलांची जाणत असो, वडिलांची जाणत असो, वडिलांची मागणे आम्हानुचित, वडिलांची जाणत असो, वडिलांची जाणत असो. स्वाभिमानानं जगणाराच्या तत्वात मागणं बसत नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिकत्या. तुका म्हणे भिक्षाटणे, जळोजिने लाजिरवाणे, आयसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. आमच्या संतांचा स्वाभिमान आहे महाराज. हे आपण वरचे फोटो बघा सगळे, हे स्वाभिमानी आहेत. फक्त एवढासा संशय आणि एवढासा आरोप राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जीवनावर झाला. अंथरुणात सोळी बांगडी टाकून आरोप केला, हे भ्रष्ट आहे. बाबा म्हणले थोडं थांबा, आपल्याला इतिहास माहीत आहे. ज्या गोष्टीमुळे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होतोय ती गोष्टच मला नको. जगाच्या इतिहासामध्ये असा पराक्रम पूर्वी झाला नाही आणि आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी करणार
एकमेव बाबांच्या कडून तो पराक्रम झाला. आणि रक्त स्वाभिमानी आहे महाराज. हे तुळशी उगवला रक्त सांडले जेथे तुळसी उगवला रक्त सांडले जेथे आले देवा दिले अभय तेथे आले देवा दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे चंद्राची शोभा. स्वाभिमानी रक्त आहे महाराज. ज्या कारणासाठी हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते मूळ कारणच सोडून द्या. ज्या जागेवर राहिल्यानं मला त्रास होतोय आणि कोणातरी लोकांच्या पोटात विनाकारण दुखतंय ती जागाच मला नको. अरे लाथ मारीन तिथं पाणी काढील हे तत्व घेऊन ही महात्मी निघाले. हे गोड वाक्य सांगून जातो. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही ही वारकऱ्याची जात आहे. फार झाले तुमचे संत विचारावरचे हल्ले. बुरुजा सकट जागे करू महाराष्ट्रातील गड किल्ले. पाठीवरती अजून आमच्या भगवान वामन भाऊंचा हात आहे. पाठीवरती अजून आमच्या नारायण बाबा शिवनाथ बाबांचा हात आहे. मोडेन पण वाकणार नाही ही वारकऱ्याची जात आहे. भाऊंचं जीवन त्याच उंचीचं. स्वर्गीय इंदिराजी गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या 72च्या काळामध्ये. केजला त्यांची सभा झाली. मोहटा देवीला दर्शन झालं. बाळासाहेब भारदे आपले सभापती आणि बाबा भाऊंचे शिष्य. त्यांना वाटलं पंतप्रधान राहिलेली माऊली आली आहे राष्ट्रामध्ये तर आपल्या गुरु महाराजांचा सत्कार तिच्या हस्ते करून घेऊ. त्यांनी नियोजन केलं की भाऊंचा सत्कार इंदिराजींच्या हस्ते करावा. कुठून कशी भाऊंना बातमी लागली. भाऊचे डोळे भरून आले. भाऊने सांगितलं बाळासाहेब आयुष्यभर कुठल्या स्त्रीकडून हार घालून घेतला नाही. थोड्या दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिले. थोड्या दिवसासाठी या देहाला कलंक लावू नका. त्या माऊलींना सांगा त्या पंतप्रधान असल्या तरी त्यांच्या हातून मला पुष्पहार स्वीकारता येणार नाही. कारण मी माझ्या तत्वाशी तडजोड करणार नाही. देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेली माऊली हार घालण्यासाठी येणार आहे आणि आमचा महात्मा त्या हाराला नकार देतोय. याला म्हणायचं काही मागणे हे आम्हा. नारायण तारकेश्वर गडाचा इतिहास आपल्याला माहीत आहे. पशुहत्या तिथं व्हायची. पशुहत्या नारायण बाबांनी पशुहत्या थांबवली आणि तिथं तारकेश्वराची मूर्ती तारकेश्वराची स्थापना केली. तारकेश्वर गड म्हणजे एक क्रांती करणारा गड आहे. पशुहत्येची बंदी करून जे कार्य भगवान बाबांनी हाती घेतलं. नगरमध्ये गाय कापणार आहेत तेव्हा बाबा समोर जाऊन उभे राहिले. गाय कापायची असेल तर अगोदर भगवान बाबाच्या छातीवर वार करावे लागतील मग गायीपर्यंत जावं लागेल. गाय वाचवायची असेल तर मग माझ्यावर हल्ला करा. पशुहत्या थांबवली. सुरुवात बाबांनी केली आणि त्याच्यावर कळस नारायण बाबांनी चढवला. ह्या तत्वानं या प्रवाहात जगलेले हे महापुरुष आहेत. मागणं यांच्या तत्वात बसत नाही. मग तुकोबर आहेत तुम्ही म्हणताय मागणं अनुचित मागणं अनुचित. 2-3 मुद्दे सांगतो तुम्हाला. मागणं चांगलं का वाईट बघू आपण. त्याच्या आधी मला तुम्ही उत्तर द्या. अग्नी विस्तव चांगला की वाईट. तुम्हाला माहित आहे तुम्ही काही उत्तर दिलं तर हे बुवा पकडून ठेवते. आम्ही संप्रदायातला मृदंग डोळ्यापुढे ठेवतो दोन्हीकडून वाजवायचा. तुम्ही अग्नी चांगला म्हटला असतात तरी मी अडवलंच असतं. वाईट म्हणला असता तरी अडवणार आहे. तुम्ही जर म्हणाल अग्नी वाईट तर स्वयंपाक कशावर होतो. उदक अग्नी धान्य झाल्या घडे. आणि तुम्ही जर अग्नी चांगला म्हणला असता तर मी विचारलं असतं खिशात आणलाय का. खिशात आणण्या एवढा चांगला नाही. प्रमाण आहे तुको बरायचं. अग्नीचे सौजन्य शीत निवारण पदरी बांधून नेता नये. अग्नी शीत निवारणासाठी स्वयंपाकासाठी गरजेचा आहे पण खिशात ठेवून फिरणे एवढा चांगला नाही. अजून सोपं करतो. दुसऱ्याच्या चुली पेटवायच्या असतील तर अग्नी एवढी चांगली वस्तू नाही आणि कोणाचं घर पेटणार असेल तर अग्नी एवढी वाईट गोष्ट दुसरी कोणती नाही. वापरायचा तर चुली
आणि दिवे पेटवायला वापरा. कोणाचे घरं आणि कडब्याच्या गंजा वळया पेटवण्यासाठी वापरू नका. तसंच करंट चांगला का वाईट? वाईट तर बंद करा हे सिस्टीम सगळं. हे लाईट कशावर चालू आहे? करंटवर. हे स्पीकर करंटवर. सगळा कार्यक्रम करंटवर आहे. हे कूलर चालू आहे पाठीमागे करंट आहे. मग तुम्ही म्हणा चांगला आहे. चांगला तर द्या उघड्या ताराला मिठी. देऊनच बघा कार्यक्रमच होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज प्रमाण फिट्टोम फाट बसतो अगदी. करंटही चांगला नाही वाईट नाही. कीर्तनासाठी साऊंड सिस्टीम लावायची असेल तर करंट चांगला आहे. कीर्तनाच्या मंडपात प्रकाश पाडायचा असेल तर करंट चांगला आहे. पण कोणाला धक्का लागणार असेल तर करंट वाईट आहे. वासनेचं पण तसंच आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही वाईट वासना थांबवली आहे. तुका म्हणे अवघी आवरिली वासना, अवघी आवरिली वासना. आता नारायणा दुसऱ्यापासून आवरली, पण पहिल्याची शिल्लक आहे. तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझवी. पहिल्याची शिल्लक आहे. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी चांगली पुरवा आणि वाईट थांबवा. विठाला मागणीत पण प्रकार पाडायचे. काही मागणे उचित आहेत आणि काही मागणे अनुचित आहेत. अनुचित मागायचं नाही आणि उचित मागितल्याशिवाय उलट देवाला सांगायचं करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनिया आस. अनुचित मागण्याबद्दल महाराजच एका ठिकाणी बोललेत. अनुचित मध्ये काय काय येतं पहा. वाढावे तान ग्रही व्हावे वाढावे संतान गृही व्हावे धन. आपलं फार आकर्षण आहे 3 गोष्टींचं आपल्याला. धन, पत्नी, मुलं. आपण ह्या तिन्हीतच गुंतलोय. धनाचं तुम्हाला वास्तव तुमच्या डोळ्यापुढे आणतो. वासुदेवात एक गोड प्रमाण आलं. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरोवर छाया, याता यातीन चुके मग तू करशील काया. या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठ नाथाच्या तो चिंती पाय पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया, ओम नमो भगवते वासुदेवाया. धन साधं सोपं तुम्हाला चिंतन डोळ्यापुढे आणतो. मला सांगा, पैशानं अंथरूण विकत मिळेल का झोप? पलंग विकत मिळेल, गादी विकत मिळेल, गालीचा विकत मिळेल झोप? किती लाख रुपये दिल्यावर 8 तासाची झोप मिळेल? नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन गुडघ्या इतक्या गादीवर 2 कोटीच्या घरात तळमळणारे लोक आम्ही रोज पाहतोय. आणि नुसत्या ढेकळामध्ये बसून चालू कीर्तनात घोरणारे सुद्धा रोज पाहतोय. नुसते झोपत नाहीत महाराज, घोरतात. हवा तुमच्या मृदंगाचा स्वर कमी पडतो एवढा त्यांचा भारी असतो. तुम्ही काळी 2ला लावतात, ते पांढरी 4ला घोरतात. आणि कीर्तनात जर कोणी झोपत असेल तर बिलकुल उठवायचं नाही महाराज. कीर्तन झाल्यावर त्याचं दर्शन घ्यायचं. एवढ्या समाजातला सगळ्यात समाधानी माणूस कोण? तर तो झोपलेला. एवढ्या गोंधळामध्ये जर त्याला शांत झोप लागते तर केवढा समाधानी आहे. मी तर महाराज व्याख्याच करून टाकली. पडल्याबरोबर झोपतो त्याला भाग्यवान म्हणायचं. आधी झोपतो आणि नंतर पडतो त्याला महाभाग्यवान म्हणायचं. आणि असे महाभाग्यवान कीर्तनात 4 तरी सापडतात. ही झोप पैशानं मिळत नाही, ही समाधानानं मिळते. विठाला
पैशानं अन्न विकत मिळेल का भूक? बालुशाही विकत मिळेल, जिलेबी विकत मिळेल, श्रीखंड बासुंदी विकत मिळेल, भूक विकत मिळेल? 150 एकराचा मालक आहे माझ्या ओळखीचा, 3 वेळचं मिळून 300 ग्राम जेवतो. तराजू दिलाय डॉक्टरांनी त्याला, वजन काटा दिलाय, सकाळी 100, दुपारी 100, संध्याकाळी 100 ग्राम. ग्राम, किलो नाही. 300 ग्राम, अर्धा किलो सुद्धा होत नाही. अर्धाला 500 लागतं. जमीन 150 एकर आहे. कपाट उघडलं तर बंडलाचा ढीग पडतो. बंडलावर झोपायचं ठरवलं तर झोपल. गेल्यावर बंडलात जाळायचं ठरवलं तरी तेवढे बंडलं घरात शिल्लक आहे. पण जेवायचं ठरवलं तर बंडल दुधात चुरून खाता येत नाही. बंडलाची चपाती करून खाता येत नाही. नोटांचं लोणचं घालता येत नाही. काय काय करणार आहे त्याला? त्याने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर 300 ग्राम जरा कमी होतो, एखादा छटाक जास्ती खाल्लं तर? डॉक्टर म्हणले तू काहीच करायचं नाही, घरचे सगळ्यांना फोन लावून बोलवतील. तू 306 वर्ष झालं 300 ग्रामवरच आहे बिचारा. आणि माझ्या गावात दुसरा एक माणूस आहे महाराज, अण्णा म्हणतो आम्ही त्याला सगळे. बिचाऱ्याचं घर आहे 17 पत्राचं. मी मोजले 17च आहेत. त्याच्यात 3 गळत आहेत. मी स्वतः पाहिले, पावसात जाऊन पाहिले. जेवण म्हणाल तर बाप बाप बाप. महिला मंडळ, तुमच्या पूर्णाच्या पोळ्या एका वेळेला तो 14 खातो. बाबू म्हणू नका, मी ह्या रस्त्यानं नेहमी जातो, तुम्ही कधीही पोळ्या करा, मी त्याला घेऊन येतो. 17 त्याने 14 नाही खाल्ल्या तर आपण तुमच्या पुरणपोळ्याचा खर्च देऊ आणि तुम्ही बेजार झालेल्या बाईचा रोजगार सुद्धा देऊ. गुलाबजामुन खायला बसलं तर सुदर्शन महाराज 70 खातं ते 70. बालुशाही मी स्वतः 32 खाऊ घातले त्याला एकदा. इकडं आचार्याच्या चपात्या असतात का? ते आचार्याच्या बाया चपात्या करतात ना, चपाती म्हणायचंच नाही त्याला, चपाता. थंडीत 2 अंथरले 2 पांघरले ना, थंडीच वाजणार नाही. असले चपाते तो 6.5 खातो महाराज. आज खाऊ घालून आलो मी त्याला. आज माझा स्वतःचा अन्नदानाचा मोठा कार्यक्रम होता. 7000 लोक जेवले आज. गाव जेव ना, टाळ्याचं काय नाही, ते माझा नवस होता. देवाला नवस होता आमच्या घरचा. आमच्या वहिनी बोलल्या होत्या, त्या आमच्याकडे ती दंडवताची पद्धत आहे. चांगला 3 किलोमीटर दंडवत घेतला त्यांनी. वहिनीनी बायकोनी घेतला 1.5 किलोमीटर आपलं. ते दंडवत देवाला महादेवाला नवस होता त्यांचा. दंडवत आणि गाव जेवण. तर त्या गावात 5000 लोक आहे. 2000 माझ्या प्रेमास गोळा झाले. आज 7000 जेवले. तो नेमका तो अण्णा आला होता. आजची गोष्ट आहे महाराज. आज मी म्हणलं आलं ते, माझ्या विद्यार्थ्याचंच कीर्तन झालं तिथं. कीर्तनानंतर ते आलं दर्शनाला. मी म्हणलं अण्णा मग? तो तर बोलतं जरा ते, आनंद आहे महाराज, आनंद आहे. मी म्हणलं मग जेवायचे म्हणलं. मी म्हणलं चला जीव घालतो. तो म्हणलं पहिली पंगत बायाची बसनाळ आहे. अरे मी म्हणलं बसू द्या ना, कार्यक्रम माझा आहे म्हणलं. आणि महाराजाचा वशिला म्हणल्यास तुम्ही टेन्शन काय घेताय? स्वयंपाक घराकडे जाऊ म्हणलं आपण. नेलं त्यांना स्वयंपाक घराकडे. बसा म्हणलं. बसवलं. मी खुर्ची टाकून बसलो शेजारी. पोरांना म्हणलं आणा पत्रावळ्या. पत्रावळ्या आणा म्हणलं की अण्णा चिडला. माझ्याकडे पाहून म्हणला महाराज असा अपमान कळायचा असेल तर जेवायचं नाही. म्हणलं आता पत्रावळीवर जेवण्यात काय अपमान आहे? जिंदगीत पत्रावळीवर जेवलो नाही. म्हणलं मग कशात जेवतो? टोपलं टोपलं टोपलं. ते तो तर बोलते, आता मी काय करू त्याला? मी मागवलं टोपलं. 6.5 चपात्या आज चुरल्या महाराज त्यानं माझ्या देखत. ते आचार्याचे चपाते, त्याच्यात ते लागेल एवढं ते वरण टाकलं. आमच्याकडं तुरीचं वरण असतं असं तिखट. ते काला केला. मी म्हणलं करा सुरू अण्णा. काय बोळाला कळा सुरू. आणि ती बुंदी काय नुसती दाखवायला ठेवली. मी म्हणलं खाणार आहे तुम्ही बुंदी ह्याच्या बरोबर? एवढी एवढी घेतो म्हणलं. एवढी एवढी म्हणलं महाराजांनी एक टोपलंभर बुंदी ठेवून घेतली. ते जीव लागलं महाराज. असे गोळेच, एक काल्याचा गोळा, एक त्या बुंदीचा गोळा. जेवत होतं ते घाम येत होता मला.
दुपारी 3:30ला जीव घातले त्याला, आज 3:30 वाजता. तेवढं जेवलं महाराज ते. मी म्हणलं अण्णा काय पाणी घेणे घ्यायचंय, पण भात खळल्या बिघड पाणी कसं पिवा. म्हणलं ह्याच्यावर भातही घेणार आहे तुम्ही. एवढा 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 म्हणलं आणि भातही एक टोपलंच घेतला. तेवढा टोपलं भर वरण भात खाल्ला. आज लय जेवढं गळ्या महाराजामुळं. असं म्हणलं मला धाकधूक एकच, याच्या पोटात जर बिघाड झाला तर सगळे गावकरी दोषी मला ठरवणार. लोक म्हणणार महाराज ते येडे हो, त्याला कळत नाही, पण तुम्हाला अक्कल नसाव का, एवढं खाऊ घालत असतात का. मी आपलं बेचेन 2-3 पंक्ती उठल्या. इकडं 6ला निघायचं ठरवलं होतं. मी मुद्दाम 5:30ला ते गाव सोडलं. त्याच्या घरी जाऊन चक्कर मारावी म्हटलं. माझा भाऊ डॉक्टर आहे, सर्जन आहे. मी त्याला फोन केला, म्हणलं भरत दवाखान्यात आहेस का बाबा. तो म्हणला हो भाऊ आहे, गरज वाटली तर एक पेशंट वाटं लावून देतो बाबा तुझ्याकडं. लय जीव घातले म्हणलं मी त्याला. ठीक आहे भाऊ म्हणलं, मी आहे दवाखान्यातच, आलोय जेवून आलोय म्हणलं कार्यक्रमातून. मी गावात गेलो महाराज, त्याच्यामुळं थोडे 15 मिनटं या लागलेत मला. 8:45 जे झाले ते 8:30ला आलो असतो. गावात गेलो मी त्याच्या घरी. मला पाहिलं काकूला इतका आनंद. माय महाराजन आमच्या घरी, आमचं नशीब. मी म्हणलं काकू नशीब गेलं चुलीत. अण्णा कुठे सांग, घरात बसलेत म्हणे. 3:30ला तिथं जेवलं होतं कार्यक्रमात. मी 5:30ला म्हणजे 3च तासाने त्याच्या घरी गेलो. 2-3 पायऱ्या चढून वर गेलो. असं वाकून पाहिलं, अण्णा सोफ्यात बसला होता आणि टोपलंभर चिवडा घेऊन खात होता. 5:30ला. आणि वरून म्हणतो आण ग महाराजाला बी पळात भळून. मी म्हणलं पाय जोडा, दर्शन घेतो आणि कीर्तनाला जातो. सांगा आता एवढं आरोग्य किती लाख खर्च केल्यावर मिळेल. 150 एकरवाला 300 ग्राम खातोय आणि 17 पत्राच्या घरात बसलेला 3:30ला 6:30 चपाती खाऊन पुन्हाच 5:30ला टोपलभर चिवडा घेऊन बसतो. आरोग्य पैशानं मिळत नाही, समाधानानं मिळतं. विठाला पैशानं तुम्ही बंगले उभे कराल, त्याला घर पण देता येणार नाही. पैशानं माणसं विकत घ्याल, सच्चा दिलदार मित्र बाजारात सापडणार नाही. पैशानं औषधं विकत आणाल, आरोग्य जगाच्या बाजारात विक्रीस उपलब्ध नाही. पैशानं तुम्ही दवाखाने डॉक्टर मिळवू शकाल, पण तुमचं आयुष्य पैशाच्या जोरावर तुम्हाला वाढवता आणि विकत घेता येणार नाही. या 3ही गोष्टीबद्दल तुकोबारायांनी गोड वाक्य बोलले. बीज ज्याचा शेण त्याची फळ, बीज ज्याचा शेण नासिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेण त्याची फळ, बीज ज्याचा शेण त्याची फळ. नासिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचे बीज ज्याचे. धनाकडून काय अपेक्षा ठेवणार आहे महाराज. त्याच्यासाठी म्हणतात वाढावे संतान गृही व्हावे, हे अनुचित मागणं आहे. पत्नीन पुत्राचं तर बोलायचंच काम नाही. राहाती निराळी रांडा, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. राहाती निराळी रांडा पोरे सकळ. एक सुभाषित फार गोड आहे महाराज. धनानी भूमो पशवश्च गोष्ठे, भार्या ग्रहद्वारा जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीवयका. अब्जावधीचं धन पूर्वी जमिनीत राहत होतं, आता बँकेत राहील, लॉकरमध्ये राहील, फार तर विदेशातल्या स्विस बँकेत राहील, पण बँकेतच राहील. जनावरं गोठ्यात राहतील. भार्या विदर्भामध्ये एक अंत्यविधीला गेलो होतो. आमच्या मित्राचे वडील वारलेले. गेलो, त्या स्मशानाच्या बाहेर इतकं सुंदर वाक्य लिहिलं होतं, खास त्या प्रेतासाठीच वाक्य होतं. मंजिल तो तेरी यही थी, देर लगाई तूने आते आते.
तुम्हाला अर्थ समजेल. मंजिल तो तेरी यही थी, देर लगाई तूने आते आते, क्या मिला तुझे इस जमाने से, अपनों ने ही जलाया तुझे जाते जाते. जाळणारे आपलेच असतात, पण जळावं मात्र एकट्याला लागतं. जन हे सुखाचे दिला घेत जाते, जन हे सुखाचे दिला घेत जाते, अंत हे काळीचे नाही अंत हे काळीचे नाही. जन हे सुखाचे दिला घेत जाते, जन हे सुखाचे दिला घेत जाते, अंत हे काळीचे नाही अंत हे काळीचे नाही. जन हे सुखाचे दिल्या घेत, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाश. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसी विपरीत परी झाली तोची देह नोहे दुजा. बघा, तीच बॉडी आहे आणि तेच घर आहे आणि तेच नातेवाईक आहेत. तरुणपणात सकाळ संध्याकाळ मागं पुढं करणारी पत्नी, चहा देऊ का कॉफी देऊ, शिरा देऊ का पोहे देऊ, आज गवारीची शेंग करू का शेवग्याची करू, तीच म्हातारपणात म्हणती बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं. घर थुंकुडिया, नासिले घर थुंकुडिया, नासिले घर थुंकुडिया, नासिले घर थुंकुडिया, बैलावाले नासिले घर थुंकून मरणा. कसं झालं म्हणती म्हातार, तीच बायको. महाराज काय आपण समाधान आणि सुख शोधतोय, आश्चर्यच आहे. बघा, जगात तुमचा तोंडावर अपमान करणारं एकच व्यक्तिमत्व आहे. कोण? असे श्रोते पाहिजे लवकर कीर्तन करणारे. एका मिनिटात कळलं त्यांना. महाराज, मी जर बसलेल्यापैकी एखाद्याला म्हणलं बघा बरं तुम्हाला काही कळत नाही, ऐकून घेईल का ते? आता ऐकून घेईल, पण पुन्हा जिंदगीत माझ्या कीर्तनाला येणार. आपल्याला आपला अपमान केला म्हणेल समाजामध्ये, ह्याच्या कीर्तनाला यायचं नाही. बायको दिवसात 3दा म्हणते का नाही, गप बसा, तुम्हाला काही वाटतंय का अपमान? कधीच वाटत नाही. हे अनुचित प्रकार मागण्याचे प्रकार. बघा, रोज तोंडावर बरं तुमच्या बोलायल्यात नवल नाही महाराज, आमच्या पण बोलायल्यात. बरं आता आम्ही तरी कुठवर बोलावं? बाहेर बोलायचं, घरी बोलायचं. मग आम्ही विचार केला घरी गप राहिलेलं बरं. त्यांचं ऐकायचं, सुंदर प्रवचन असतं त्यांचं, कधीतरी ऐकायला संधी मिळते, ऐकायचं. ते आम्हाला म्हणतात आम्हाला कीर्तन सांगायचं नाही, कीर्तन नारळी सप्ताहात सांगा, घरी गॅसचं तेवढं बघा. वाजविणाराच्या म्हणत्यात थापा आणू नका जास्त, गाणाराच्या म्हणत्यात तुमच्या सगळ्या चाली आम्हाला ठाऊक आहे, जास्त चाली दाखवायच्या नाही तर चाल बंद करून टाकील. स्पीकरवाल्याची म्हणते आवाज नीट ठेवायचा नाही तर बंदच करणार आहे. यांची म्हणते नीट तालात, तुमचा ताल इकडे दाखवायचा. शब्दाराची म्हणते नीट उभा राहायचं, 5-5 पांडवत मागत नेट उभा राहायचं म्हणते. विनेकराची म्हणते तन करायचं नाही. शिक्षकांच्या म्हणतात मला शिकवायचं, लेकरं शिकवा. वकिलाची तर लय अवघड महाराज. वकिलाची म्हणते कोर्टातच खेचणार आहे, न्यायाधीशाची म्हणते निकालच लावणार आहे, डॉक्टरची म्हणते तुमचे सगळे रिपोर्ट काढून ठेवलेत, एका दिवशी येऊ द्या माझ्या मर्जीत ऑपरेशनच करते तुमचं, मला गोळ्या द्यायच्या नाही, तुम्हाला सलाईनवर ठेवल्याशिवाय राहणार नाही. ती सगळे डॉक्टरीच भाषा असते. इंजिनियरची म्हणते तुमचे सगळे प्लॅन मला ठाऊक आहे,
राहायला शेतकरी, त्याचे तर लय गोड महाराज. यानं काही तोंड उघडायला उशीर, बायको म्हणती बसा येड रूमनं. आणि आम्ही इथं समाधान शोधतोय, सुख शोधतोय आणि तिच्यासाठी काहीतरी मागतोय. लग्नाचा घोटाळा सांगतो. ज्याचं झालं नाही ते पोरं म्हणतात कधी होईल, ज्याचं झालं नाही ते म्हणतायत कधी होईल कधी होईल, आणि ज्याचं झालंय ते म्हणते का केलंय. घोटाळाचं याचा. मुलांमध्ये समाधान शोधतो आम्ही. तुकोबाराय अनुचित का म्हणतात मी कारण सांगतोय. मुलांच्या बाबतीत तर बोलूच नका, ते कबीरजी बोलून गेले. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान। आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान। आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान। ह्या लौकिक अनुचित मागण्या सोडा महाराज. अलौकिक गोष्टींना सुद्धा महाराज अनुचित म्हटले. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, तेथे चित्त झनी जडू. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आम्हाला त्याची चाड नाही देवा. अनेक न लगे माईक पद. हे माईक इथले सोड, पारलौकिक माईक सांगितले. बरं, इंद्रादी पद सोडा, ब्रह्मादी पद सोडा. तुकोबाराय त्याच्याही पुढं 2 पावलं गेलेत. नको वैकुंठीचा वास आहे तया शोकानाश, अद्भुत हारस कथा काळीना. मोक्ष पदे तुच्छ केलिया कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्ष सुखा हाणू लाथा, न लगे मुक्ती. तुका म्हणे मुक्ती परिनिली, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. विठाल मुक्ती नाकारतात, अनुचितात तिला टाकलं तुकोबारायने. नुक्ती नाही. नुक्ती काय उद्या आपल्याला मिळेल, आहे ना उद्या नुक्ती, बुंदी बुंदी. नुक्ती उद्या मिळेल. मुक्ती सोपं आहे का? पण त्या मुक्तीला सुद्धा लाथाडलंय. खरं तर वैकुंठ वैकुंठ नको, वैकुंठीचा वास. अरे वैकुंठ घर आहे देवाचं. आमच्या संतांनी, खास करून नामदेवरायांनी किती धिक्कार केलाय बघा. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. देव म्हणले अरे नाम्या घर आहे रे माझं ते. नामदेवराय म्हणले माहीत आहे, फारसा कौतुक नाही करायचं त्याचं. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा. तुझ्या वैकुंठापेक्षा आम्ही गडावर गेलो तर जास्त करमत आहे आम्हाला. काय घेऊन बसला वैकुंठ? तुझ्या गडावर भगवान बाबा आहेत का? नाही. तुझ्या गडावर वामन भाऊ आहेत का? तुझ्या वैकुंठात नाही. नारायण बाबा आहेत का? नाही. मग काय आहे? वैकुंठा जावोनी काय बा करावे, उगेची बैसावे मौन्य रूप. तिथं मृदंग वाजवायला भीमसिंग बाबा सापडणार नाहीत, गायन करायला भीमसेन जोशी सापडणार नाहीत, हा वैद्य बाबा सापडणार नाहीत, कीर्तन करायला बाबा स्वामी हे लोक सापडणार नाहीत. मग तुझ्या वैकुंठात जायचं कशाला? आणि काही युक्तिवाद फार गोड केलाय. देवा तू बोलला ना, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो
मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. इथं प्रमाण देऊ नका बरं, बऱ्याच वेळेला येतच ते प्रमाण. ते देवडीकर गाथेत नाही आहे म्हणून मी शक्यतो टाळतो. आपल्याला देवडीकर गाथा प्रमाण आहे. आम्ही जोग महाराज संस्थेच्या परंपरेतले, त्यामुळं शक्यतो क्षपकसुद्धा टाळतो. बाकी अवांतर तर लांबची गोष्ट. हे क्षपकमध्ये मोडल्या जातं. सहज सांगून जातो तुम्हाला, माझे भक्त गाती नारदा मी उभात येते. हे गाथेतलं नाही, देवडीकरांच्या प्रमाणानं नाही. घेतो आपण. अजून एक अभंग आहे महाराज, आम्ही घेतो चांगला म्हणून. माय बापे केवळ काशी तेने न जावे. हा अभंग देवडीकर गाथेत नाहीये, पण चला आईचं वडिलाचं त्यात वर्णन आहे म्हणून घेतो. आई माझीपेक्षा चांगला आहे. मग काय, किमान खाली तुका म्हणे तर आहे ना. मग तुका म्हणे आहे म्हणून तो घ्यायला काही अडचण नाही. विठाला अलीकडच्या कोणीतरी रचलेलं जिबजोड म्हणण्यापेक्षा किमान माग तुका म्हणे आहे, मग घ्यायला काही अडचण नाही. तसं ते हा तिथं दुसरं प्रमाण फार गोड आहे. कोठे नका पाहू करा हरी कथा. अवचिता सापडेल. आणखी एका गोड प्रमाणानं ओव्यातून भगवान सांगितले. तोमी वैकुंठी नसे एक वेळ भाणुबिंबीही न दिसे. वरी योग्यांशीही माणसे उमरडोनी जाय. परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. बघा कीर्तनात रंग भरला ना, देव कुठंच जात नाही, तिथंच उभा असतो. विठाला विठा. निजल्याने गाता उभा नारायण. तुम्ही झोपून गा, पण तितकं सुरेल, तितकं अंतकरणातून, तितकं भावनेतून असू द्या, ते त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि तो उभा राहतो. एक अभंग नाही, भावगीत आहे पण छान आहे. गोरोबा काका जेव्हा भजन करायचे ना महाराज, चिखल तुडवायचे हो, पण चिखल तुडवतानाही गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. लेकरू पायाखाली आलं हो, भान नाही. नवलाची गोष्ट ऐकस खय बाई. कुंभाराने बाळ तोडविले पाय. कुंभाराने बाळ. काय भजन असेल महाराज. फक्त देह चिखलात आहे, अंतकरण परमात्म्याजवळ आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. दोन्ही हात वर करा सर्वांनी, 2 मिनिट. पांडुरंग 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 पांडुरंग. भगवान बाबा माझे वामन भाऊ. भगवान बाबा माझे वामन भाऊ. नारायण बाबा
पांडुरंग 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 महाराज कथा कीर्तन म्हणजे इतका सहज घेण्याच्या गोष्टी नाही. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि त्रिवेणी संगम आहे. या मंडपात बसलेल्या लोकांना प्रयागाला जायची गरज नाही. प्रयाग त्यांच्यासाठी इथं आलाय. विठाला विठाला. हे सगळं सुख आहे म्हणून त्याला ते आवडत नाही. कथा सुख करे कथा मुक्त करे कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबा. कथा याची बरी विठो. 10:30च्या पुढे गेलंय हो. आणि कसं आहे, प्रमाण कोणत्या वक्त्याला द्यायचे? ज्याचं भजनच नाही त्याला. मी 2-3 मिनटं तुम्हाला जाऊ दे ना, मध्ये माझं भजन आहे ना. ज्याला भजन नाही त्याला भजनाचा आधार द्यायचा. ज्याला स्वतःला येतंय त्याला साथ करायची फक्त. विठाला. हे प्रमाणाची योजना काय आहे? त्याचं नाव काय आहे? प्रमाण. प्रमाण प्रमाणात झालं पाहिजे. प्रमाण प्रमाणाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. प्रमाण प्रमाणात. एक 7-8 मिनटं वक्ता बोलला आणि जर त्याच्याकडून नाही आलं तर मग चांगलं अस्खलित काढायचं, द्यायचं. वक्ता जर 6 मिनिटाच्या आत प्रमाण काढतोय तर गायकाने टेन्शन घ्यायचं नाही. मी भजनानंदी माणूस आहे, वारकरी भजनानंदी आहे. पुन्हा देव म्हणतो हे सगळं वातावरण मला आवडत असल्यामुळं ते आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. मग नामदेवरायांचा युक्तिवाद आहे. देवा, तुझं वैकुंठ जर तुला आवडत नाही तर ते आम्हाला आवडायचा प्रश्न येत नाही. छोट्या उदाहरणानं पुढं न्यायचे मला, लवकर अभंगात यायचे. एक चटकन उदाहरण. एक खेडेगाव. आम्ही कीर्तनाला गेलो. रात्रीचा जागर, सकाळचा काला. 2 कीर्तन रात्रीचं झालं. एक कार्यकर्ता म्हणला, महाराज मुक्कामाला माझ्या घरी चला. मी म्हणलं काही अडचण नाही, आम्ही 5 जण आहे. चला म्हटलं. आम्ही 5 जण गेलो. त्यानं आम्हाला दूध वगैरे पाजलं. 5 गाद्या टाकल्या, मच्छरदाणी लावली. महाराज इथं झोपा, सकाळी 10पर्यंत उठू नका. 10ला उठा. 5 बाथरूम आहेत आपल्याकडं. एका वेळेला 5 जणांच्या आंघोळ्या होतील. तोपर्यंत स्वयंपाक करायला लावतो, भाजी भाकरी खायची. फेटा इथं बांधून मंडपात जायचं. मी म्हणलं ते सगळं ठीक आहे पण गाद्या 5च आहे. तो म्हणला तुम्ही 5 गाद्या 5. मी म्हणलं माझा प्रश्न वेगळा आहे. आमच्या 5 गाद्या झाल्या, तुमची गादी कुठे आहे? तो म्हणला महाराज आम्ही नवरा बायको तिकडं अंगणामध्ये गाद्या बाजा टाकून झोपतो. ती माझी बाज, ती बायकोची बाज. मी म्हणलं वा रे वा. आम्ही पाहुण्यांनी तुझ्या घरात झोपायचं आणि तू घर मालकांना अंगणात बाज टाकून झोपायचं, कशामुळं? त्यानं उत्तर फार गोड दिलं. तो म्हणला महाराज ह्या घरात ढेकणं एवढे झालेत, आंग टाकायला उशीर हल्ला चढवी देत, म्हणून आमच्या दोघाच्या बाजा बाहेर. मी हात जोडले. म्हणलं दादा आता तुमची बाज जिथं, आमची गादी तिथं. तुमचं घर असून जर तुम्हाला आवडत नसेल तर ते आम्हा पाहुण्यांना आवडण्याचा प्रश्न येत. नामदेवराय हाच युक्तिवाद करतात. देवा, तुझं वैकुंठ असून जर तुला आवडत नसेल तर ते आम्हाला आवडण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून नको वैकुंठीचा वास. न लगे मुक्ती धनसंपदा. धनसंपदा लौकिक अनुचित प्रकार आहे आणि मुक्ती अलौकिक अनुचित प्रकार आहे. देव म्हणले तुकोबा हे नको, ते नको, ते नको, हे नको. कळलं. लौकिक नको, अलौकिक नको, वैकुंठाचा वासही नको. इथवर आमच्या लक्षात आलं. मग आता काय काय देऊ सांगा? देव तुकोबाराय म्हणले काय काय म्हणूच नको, एकच मागायचंय. मागणे ते एक तुझं प्रति आहे, 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 मागणे ते एक तुझं प्रति आहे. देश तरी पाहे पांडुरंगा
जास्त नको देवा, एक मागणं तुझं प्रती आहे. आणि तुझ्यावर ओझं नाही बरं. देसी तरी पाहे सहज बोलतात महाराज. एखादा गरीब काहीतरी कामानिमित्त एखाद्या मित्राकडे जातो, हे बाबा 50,000चं काम आहे, तू करावा अशी अपेक्षा आहे, पण दिलेच पाहिजे असं काय नाही. तुला होत असेल तर देता आले तर पहा. तसं तुकोबाराय म्हणतात, देता आलं तर पहा. एक मागणं तुझ्याकडं आहे, अनेक मागण्याचा तिरस्कार, अनेक काही नाही मागणे. राज्य संपत्ती चाड तुझ्या चरणाशी आम्हाला ज्याने अंतर पडेल असलं आम्हाला काही नको, एकच मागणं. मग देवाने विचार केला, 11:15 झाले तुकोबाराय, एकच मागायचंय तर लय वेळ घेऊ नका बरं. काय मागायचंय सांगा. या संतास मिरावीची मज दे, 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 या संतास मिरावी या संतासी निरवी. निरवी शब्दाचा अर्थ स्वाधीन कर, त्यांच्या ताब्यात दे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुम्ही स्वाधीन केल्यावर, तुम्ही ताब्यात दिल्यावर मग मज हरी उपेक्षण. या न्यायानं देवा आम्हाला तुम्ही संतांच्या ताब्यात द्या, संतांच्या स्वाधीन करा. आणि तुम्हाला सांगू का, जे जीवन संतांच्या स्वाधीन झालं त्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहा, नारायण बाबा हे जीवन बाबा भाऊ नावाच्या संतांच्या स्वाधीन झालं. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते नाव अमर झालं. शिवनाथ बाबा हे नाव नारायण बाबांच्या स्वाधीन झालं, नारायण बाबा बरोबर ते नाम अमर झालं. जे जे संतांना जोडल्या गेले, माणसं जोडल्यास नवल नाही हो, जनावर. रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा. एक जनावर ज्ञानोबारायच्या स्वाधीन झालं, 750 वर्ष समाधी झाली त्याची. चेतन वस्तू जाऊ द्या हो, चालविली जड भिंती हरली चांग याची. आळंदीत त्या भिंतीला मंदिर बांधलंय आणि त्या भिंतीचं लोक दर्शन घेतात. अजून एक वाक्य सांगतो, प्रत्येक ठिकाणी मंदिरासाठी खांब आहे, प्रत्येक ठिकाणी मंदिरासाठी खांब आहे, पण नेवास्यामध्ये एका खांबासाठी मंदिर बांधले. एका जड खांबाला माझ्या ज्ञानोबारायांनी पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानोबारायाचा स्पर्श, ज्ञानोबारायाचे रजक्कण एका जड खांबाला लागले. तो खांब दर्शनाचा विषय झाला आणि त्या खांबासाठी कोट्यवधी रुपयाचं मंदिर बांधल्या गेलं. संतांच्या स्वाधीन झाल्यावर, संतांच्या ताब्यात गेल्यावर एवढा फायदा होतो. म्हणून या संतासी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझ. आपण सर्वांनी मिळून बाबा भाऊ नारायण बाबा ह्या महात्म्यांच्या स्वाधीन होण्याचा प्रयत्न करायचा. हे नारळी सप्ते म्हणजे त्यांच्या स्वाधीन होण्यासाठी चाललेला अट्टाहास. इथं ज्यांचं ज्यांचं सेवेचं योगदान आहे, अन्नदाते असतील, आर्थिक स्वरूपात सहकार्य करणारे असतील, या चटया उचलणारे असतील, इथं झाडलोट करणारे, पंक्ती वाढणारे, पत्रावळ्या उचलणारे असतील, अथवा स्वयंपाक करणारे स्वयंपाकी असतील, लागणाऱ्या भाकरी देणाऱ्या माता मावल्या असतील, इथं झाडलोट करणारापासून इथं देणगी देणारा, कीर्तन करणारापर्यंत सगळ्यांवर त्या संतांच्या कृपेचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही.
स्वाधीन होण्यासाठी हा सोहळा आहे. मग हे मला अभंग यासाठीच घ्यायचा होता. तुकोबाराय देवाकडं जर ते मागणं मागत असतील तर आपण सगळ्यांनी देवाकडं हे मागणं मागावं. बाबा भाऊ नारायण बाबा सारखे खंडोजी बाबा या महात्म्यांच्या आम्हाला स्वाधीन करा, जेणेकरून त्यांच्या कृपाछत्राखाली आमच्या जीवनाची वाटचाल होईल. एकदा दोन्ही हात वर करा. विठोबा रखोमा तुका म्हणे आता उदार होई, तुका म्हणे आता उदार तुका म्हणे आता उदार होई, तुका म्हणे आता उदार होई, तुका म्हणे आता उदार होई, तुका म्हणे आता उदार होई. ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची या संतात निरावी हेची मज दे, या संतात निरावी हेची मज दे. हे आणि तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांशी. मला संतांच्या पायाजवळ ठेव, त्यासाठी देवा तू उदार हो. संतांच्या पायाजवळची जागा मिळावी, पडोनी राहीन तये ठाई. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ते ज्ञान पैगा बरवे किंवा तनु मनु जीवे
चरणासी लागावे, म्हणून चरण महत्वाचे आहेत. महाराज महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो, कुठंही जा, घराघरात लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो देवाच्या बरोबरीने लावला जातो. त्यांनी एकच भावना जगले, भगवानगड माझं पंढरपूर आहे आणि भगवान बाबा माझा विठोबा आहे. मी पंढरीचा वारकरी नाही, मी भगवानगडाचा वारकरी आहे. बाबा नेहमी साहेब नेहमी म्हणायचे, त्यांना गडावरून दिल्ली दिसायची, गडावरून मुंबई दिसायची. आणि बाबांप्रती नितांत भावना. केंद्रीय मंत्री प्रमोदजी महाजन प्रसारण मंत्री असताना बाबांचा फोटो असलेलं पोस्टाचं तिकीट साहेबांच्या आग्रहातून काढल्या गेलं. भारताच्या डाक विभागाच्या पोस्टाच्या तिकिटावर बाबा भाऊ दोघंही आले. हे फक्त मुंडे साहेबामुळे घडू शकलं. बाबांना राष्ट्रसंत ही पदवी रीतसर भारत सरकारनं दिली आहे. हल्ली जे लोक राष्ट्रीय कीर्तनकार लावतात ते फक्त लावतातच, असतात की नाही तो नंतरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय कीर्तनकार असणं वेगळं, लावणं वेगळं. हल्ली कोणी काही पण पदव्या लावायला लागलं, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला काही कोणाबद्दल वाईट वाटत नाही. ज्याचं त्याचं बरं चाललंय, सगळ्याचं बरं चालावं, सगळ्याच्या मागून आपलं बरं व्हावं. त्याच्याबद्दल काय नाही तर लोकांना वाटायचं जळायलेत बघा महाराज. मला काही जळायची गरज नाही. 400 कीर्तनं करतो आणि 300 कीर्तनाला नकार देतो वर्षाकाठी, दरवर्षी 7 पासून असंच चालू आहे. 400 करतो, इलाज नाही, त्यातले 250 बदलताच येत नाहीत. 7 पासून 250 कीर्तनं माझे वार्षिक आहेत, ते बदलता येत नाहीत. आमच्या भागात त्याला नेम म्हणतात. वर्षानुवर्षे चालू येते. फक्त 150 बाहेर असे करतो नवे वेगळे, आणि 300 लोकांना नकार देतो. त्यामुळं कोणावर विनाकारण जळायचा काही प्रश्न नाही. बाबा रीतसर राष्ट्रसंत आहेत. अटलजींचं सरकार केंद्रात असताना मुंडे साहेबांनी बाबांच्या कार्याची फाईल अटलजींच्या टेबलावर ठेवली आणि भारत सरकारचा रीतसर शिक्का मारून बाबांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केल्या गेली. आपलं स्वप्न अधुरं राहिलं. साहेब आणखी किमान 5 वर्ष जरी आपल्याला मिळाले असते, बाकीच्यांचं स्वप्न जाऊ द्या, माझं एक स्वप्न होतं, साहेब एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेले बघायचे राहून गेले. काय असतं, काही माणसांमुळे खुर्चीला शोभा येते. साहेब जर त्या खुर्चीत बसले असते तर त्या खुर्चीची उंची वाढली असते. काही पदामुळं मोठे होतात आणि काही माणसांना ते पद मिळाल्यावर ते पद मोठं होतं. हो, सोलापूर जिल्ह्याला जिल्हाधिकारी काय एक आला असेल का? आतापर्यंत शेकडो आले आणि शेकडो गेले. लक्षात कोण राहिले? आमचे नौकरी लक्षात राहिले. खुर्चीला उंची वाढवून देणारे माणसं पाहिजेत. त्या खुर्चीची उंची त्यांनी वाढवली महाराज. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष खूप आले आणि खूप गेले, पण TN शेषन हे नाव आजही लोकांच्या नजरेत आहे आणि तोंडात आहे. त्या पदाची उंची वाढत असते, तशी उंची मुख्यमंत्री पदाची साहेबांनी वाढवली असते. एकच वाक्य आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांबद्दल बोलून थांबायचंय. डबडबलेल्या अश्रुनिसी महाराष्ट्र सारा उभा, डबडबलेल्या अश्रुनिसी महाराष्ट्र सारा उभा. मुंडे साहेब एकदाच खाली येऊन या जनतेकडे बघा. मुंडे साहेब एकदाच खाली येऊन या जनतेकडे बघा. काय होती चूक आमची, कशाची दिलीत सजा? काय होती चूक आमची, कशाची दिलीत सजा? राजकारणाच्या पटलावरून आपला राजा झालाय वजा. राजकारणाच्या पटलावरून आपला राजा झालाय वजा. मनासारखा राजा आणि राजासारखं मन. बाबा भाऊंवर नितांत श्रद्धा आणि दोन्ही गडाच्या विकासासाठी साहेबांचं नेहमीच योगदान राहिलं. गडाचे वारकरी म्हणून जगले. म्हणून ह्या पत्रिकेत आपण साहेबांना जागा देतो. ती उगाच देत नाही, साहेबांचं कार्य त्या उंचीचं म्हणून देतो. सकल संतांना वंदन करून आमचे आदरणीय रामकृष्णजी महाराज यांच्याद्वारा हा नारळी सप्ताह तुम्हा सर्व भाविकांना सोबत घेऊन संपन्न होतोय. सर्वांना धन्यवाद.